जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला इथं दीक्षाभूमी इथं लाखो अन्वयांसोबत दीक्षा दिली हो बरोबर. हो तेव्हा तुम्ही साक्षी होते. हो त्यावेळचा अनुभव सांगा. त्यावेळेचा मी 11 वर्षाचा होतो. 11 वर्षाचे होते. हो जी. तर माझा वडील अंगठा बहादूर होता. जी. त्याने काय समजत नाही, परंतु बाबासाहेबांची कुठे सभा असली तो आवर्जून जायचा. आता त्याच्यामुळे मला ती सवय लागली. कोणता कार्यक्रम असो बस जायचं कोणासाठी जायचं. कसं आहे, आज माझ्यासोबत हा सोबती आहे. हा ते जर पण होते सोबत. नाही आज आला आला. तर आजच्या खरं कार्यक्रमाला हजर नसता तर माझं कदाचित येणे झालं नसतं, कारण माझे पाय काही साथ देत नाही तर चाललो होत नाही. तर हा सोबती होता, घरात पकडून मला आणलं. तर त्यावेळचा प्रसंग सांगा की तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या होत्या का इथे येताना. आता गाड्या भरून होत्या त्यावेळेस. साऱ्या गाड्या गाड्या आणि बाबा वरच्या टपावर सुद्धा लोक होते, मराठी भेटले होते. तर असेच ते होतं, वर्धेला एक जन्मेला आहे टपावर पडून. तर फार लोक त्या तेवढ्या जनसमुदायामध्ये मी काय जाऊ शकत नव्हतो, पण स्टेजवर असाच होता जवळ, आणि मी इथून पाहिलं बाबासाहेबांनी त्यावेळेस कोणते प्रबोधन केले होते ते सांगा. तर माहिती आहे आता तुम्हाला. हो माहिती आहे, तेवढं काही मला सांगता येणार नाही. मात्र एक महत्त्वाचा शब्द सांगतो. बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा शब्द शेवटी असा सांगितला, महाराजांनी बुद्ध धर्म घेतला आणि धर्माचं वाटोळं केलं असं कोण एवढं सांगितलं. आता पुस्तक तसं सांगितलं तेवढं काही सांगता येणार नाही. आजच्या प्रसंगाविषयी तुम्हाला काय बोलायचं. नाही काही बोलायचं नाही. बोलणार मला बोलणं येत नाही, जमत नाही बोलणं. ते तुम्ही विचाराल तेवढं मी सांगू शकतो. काय वाटतं तुम्हाला, स्मारक समिती जी आहे ती काय व्यवस्थित काम करत नाही आहे का. हो, आजच्याच यांच्या सांगण्यावरून व्यवस्थित नाही आहे ती समिती. तुमच्या काय वक्तव्य आहे याच्यावर, जे तुम्ही ना जे कार्यक्रम म्हणे ऐकलं हां, त्याच्यावर तुमच्या काय मत आहे. माझं मत ते जे आहे ते 100% बरोबर आहे. त्यांच्यामध्ये काही दोष नाही आणि त्यांचं ते आहे ते बरोबर आहे. त्यांनी मला असं सांगितलं. वाटते जे ब्राह्मणवाद आहे हां, ते असं खरंच होत आहे का. हो, ब्राह्मणवाद तो आपल्यासाठी मोठा घातक आहे, ही गोष्ट सत्य आहे. थँक्यू सर.